विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रसग्रहण पाहणार आहोत. तुम्हाला काव्यपंक्ती दिलेले, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आता या काव्यपंक्तीचं रसग्रहण कसं करायचं? तर रसग्रहण करताना सुरुवातीला आपल्याला आशय सौंदर्य स्पष्ट करावं लागेल. आता या पद्यपंक्तीचं आशय सौंदर्य कवितेचं काय असणार आहे? तर उत्तम लक्षण या श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची महत्त्वाची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यापैकी उपरोक्त ओवीमध्ये 3 लक्षणांचा उहापोह केलेला आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याला समजावायचे काव्य सौंदर्य. समाजामध्ये वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास स्वामी म्हणतात, लोकांचे मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावून लावू नये, उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सत्शील मार्गाने जीवन व्यतीत करावे. कधीही पुण्य मार्गाने जाण्याचे सोडू नये. आता या कवितेचं भाषिक सौंदर्य आपल्याला सांगायचे. भाषिक वैशिष्ट्य. वरील ओळींमध्ये जनांसाठी खूप सुगम असे निरूपण केलेले आहे. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकांद्वारे संदेशामध्ये आवाहकता या ठिकाणी आणलेली आहे. ओवी छंदातला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमनावर ही तत्व ठसणे सुलभ झालेले. पापद्रव्य, पुण्यमार्ग यांतील जो विरोधाभास आहे तो ठळकपणे आपल्याला उठून दिसतो आणि ओवींमध्ये प्रासादिकता हा गुण देखील आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर